आता आपण पुढच्या वेळी असा प्रयत्न करू की आपली हा जो मीटिंग आहे ही आपल्या स्वतःच्या हॉलमध्ये रेडिसन हॉटेलच्या बाजूला ॲग्रोव्हिजनच्या बिल्डिंगमध्ये होईल. सध्या हे सगळं बघून घ्या. फार सुंदर आपण ऑफिस बांधतो. जवळपास 65 ते 70 कोटी रुपयाचा हा प्रोजेक्ट आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या मदतीने आपण उभा करतोय. हबीब खान आर्किटेक्ट आहेत, त्यांनी डिझाईन केलेला आहे. चांदनी म्हणून त्याच्यावर त्यांचे सह आर्किटेक्ट आहे. बघा, हां वॉक थ्रू चालू करायचं. ही बिल्डिंग आहे. याच्यात आपण महानगरपालिकेकडनं 16 लाख रुपये वार्षिक किरायाने ही जागा घेतली आहे आणि या जागेवर ही 7 मजली बिल्डिंग होणार आहे. हे सगळं ट्रस्टमध्ये आहे. पत्रकार बंधूंनी आता माझ्या नावावर छापून द्याल पुन्हा. याचा मालक हा ॲग्रोव्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट आहे बरं. याच्या आतमध्ये आपण गेल्यावर इकडे बाजूला उजव्या हाताला पार्किंग आहे, हा एंट्रन्स आहे आणि याचं काम सुरू झालेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरने मला असं वचन दिलं आहे की 27 मेच्या पूर्वी ही पूर्ण बिल्डिंग बांधून मी सगळं काम पूर्ण करीन. फार सुंदर बिल्डिंग आहे. खाली आपल्या याच्यामध्ये ऑर्गॅनिक फ्रूट व्हेजिटेबलचं मार्केट आहे मोठं, जिथे शेतकरी डायरेक्ट आपला माल आणतील, पॅक करून आणि ते विकू शकतील. हे समोर हे सगळे दुकानं आहेत ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिक फ्रूट, व्हेजिटेबल्स, धान्य सगळं मिळेल. याच्यामध्ये वरती 3 हॉल आहेत मोठे मोठे आणि याच्यामध्ये आपण क्रीडा महोत्सव समिती, नंतर लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट, सांस्कृतिक महोत्सव समिती आणि आपले ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांच्या जागा दिलेल्या आहेत. इथे मोठा 400 कॅपॅसिटीचे हॉल आहेत. आपण याच्यामध्ये सगळ्या संस्था एकत्र केल्या, त्यांनी याच्यात कॉन्ट्रीब्यूट केला आहे आणि त्यामुळे इथे संगीत, नृत्य, नाटक हे सगळ्या गोष्टीपासून तर ॲग्रिकल्चरच्या लॅबॉरेटरीजपासून तर 400 लोकांचं आपण प्रशिक्षण व्यवस्था आहे आणि इथे या बिल्डिंगच्या जागेमध्ये एक 400 कॅपॅसिटीचं ओपन एअर थिएटर आहे. त्या थिएटरमध्ये आपण सांस्कृतिक किंवा अन्य आपल्या मीटिंग वगैरे कार्यक्रम करू शकतो. या सगळ्याच्या मागे ही कोपऱ्यात उजव्या हाताला ही ॲग्रोव्हिजनची बिल्डिंग आहे. आपण इथे 5000 स्क्वेअर फूटचा प्लॉट धनवटेंकडनं विकत घेतला आणि त्याच्यावर 7 मजली बिल्डिंग बांधतोय. त्याच्यामध्ये आपल्याला कापूसपासून तर वेगवेगळ्या प्रकारच्या जमीन, पाणी परीक्षण, लॅबॉरेटरीज आहेत. ऑर्गॅनिकबद्दल हे बसले आहेत आपले डॉक्टर गारवे त्यांची बुटीबुरीत मोठी हे आहे. त्यांनी त्यांच्याबरोबर जॉईन करून आपण हे काम करणार आहे. वरती सोलर लावलेलं आहे सगळं आणि अतिशय चांगल्या प्रकारची उत्तम आर्किटेक्टने डिझाईन केलेलं असा हा आपला रेडिसनच्या एक्झॅक्टली बाजूला प्राईम जागेवर होईल. या आपल्या बिल्डिंगमध्ये आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांकरता राहायची व्यवस्थाही आहे. 2 गेस्ट हाऊस पण आहेत तिथे. एक रेस्टॉरंट पण याच्यावर आपण ठेवणार आहोत, कारण जाणाऱ्या येणाऱ्या आपल्या कामाकरताही होईल आणि बाकी त्यातून काही इन्कम मिळून याचा खर्च निघाला पाहिजे म्हणून. हे पार्किंग आहे. याच्यावर गाड्यांचं टोटल 450 ते 550 गाड्यांचं पार्किंग आपण आतमध्ये करू शकणार आहे. त्यामुळे आपल्या कुठल्याही गाड्या रस्त्यावर राहणार नाहीत. फुल्ली एअर कंडिशन बिल्डिंग आहे. हे वरती रूफटॉप जे आहे त्याच्यावर आपण एक फूड मॉल डिझाईन केला आहे की ज्याच्यामुळे आपल्या विजेचं बिल, पाण्याचं बिल, थोडासा टॅक्स वगैरे याच्यातला निघेल. ही ॲग्रोव्हिजनची बिल्डिंग आहे समोर जी आहे ती. ही आपण ॲग्रोव्हिजनने 5000 स्क्वेअर फूटचा प्लॉट हा धनवटेजींकडनं विकत घेतला आणि तिथे बांधलेली आहे. याचंही काम जवळपास पूर्ण होत आलेलं आहे. अगदी वर्धा रोडवर मोक्याच्या ठिकाणी आपला प्रोजेक्ट आहे आणि शेतकऱ्यांच्या उपयोगाच्या सगळ्या गोष्टी, माती परीक्षण, पाणी परीक्षण, ऑर्गॅनिक या सगळ्या बाबतीतली व्यवस्थापन. हे ओपन एअर थिएटर पण आहे गोलवालं, जिथे आपण ओपन त्याला बसू शकतो. तिथे आपले जाहीर कार्यक्रम होऊ शकतात, शेतकऱ्यांचे होऊ शकतात, सांस्कृतिक होऊ शकतात, संगीत, नृत्य, नाटक.
माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आज एवढे सगळेजण उपस्थित आहेत, रवीजींनी फॉर्म बहुतेक दिलेत, द्यायचे की दिलेत, सगळ्यांना फॉर्म दिलेले आहे. आपण सगळ्यांना हे फिलिंग व्हावं की हे आपलं काम आहे, आपण आपलं आहे, याकरता आपण सगळ्यांनी या ॲग्रोव्हिजनचं 100 रुपये देऊन याचं एक लाईफ मेंबर व्हायचं आहे. आणि ही झाले तर आपण काय करू की आपण जी आपली मीडिया आहे तसं आपण वेबसाईट तयार करू, तर नवीन नवीन गोष्टी आपण आपल्याकडे पाठवू. दुसरं आपण आपल्याकडनं एक मासिक पण प्रकाशित करतो, कृषी कल्याण. त्याच्यात उत्तम लेख येतात. त्याची वार्षिक वर्गणी भरून आपण जर त्याचे मेंबर झालात तर हा जो आपल्याला परिवर्तन करायचा आहे, माहिती आहे ठिकठिकाणी, तज्ज्ञांचं मार्गदर्शन आहे, हे आपण वेळोवेळी शेतकऱ्यांना बोलावून देतो आणि त्याचा खूप फायदा होतो आहे. तर आपण एक तर त्याची मेंबरशिप, नितीन कुलकर्णी आपल्याला त्यांना कॉन्टॅक्ट केला तर आपण त्याचे मेंबरशिप व्हा कृषी कल्याण, आणि आपण 100 रुपयाचा फॉर्म भरून त्याची लिस्ट तयार करू. आणि मग आपण सगळ्या कार्यक्रमाची माहिती, कॉन्टॅक्ट, आपण कसं केलेलं आहे, काय आहे, हे आपला निरोप आपल्याला देऊ. आणि दुसरं, आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपल्या ॲग्रोव्हिजनला जात, पंथ, धर्म, भाषा, पार्टी याची काही आपला घेणं देणं नाही आहे. आणि त्यामुळे कोणीही शेतकरी याच्यात येऊ शकतो आणि सगळ्यांना ओपन आहे, आणि राजकारणाची ॲक्टिव्हिटी नाही आहे ही. त्यामुळे आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या विकासाकरता काम करणं हाच फक्त उद्देश असल्यामुळे, काही आता मला इफकोचे एक रिटायर्ड अधिकारी मार्केटिंगचे होते, तिजारे म्हणून, तर ते मोठ्या अधिकारावर त्यांनी चांगलं काम केलं, मला भेटले आणि ते म्हणाले मी नागपूरचा आता रिटायर होऊन नागपुरात राहणार आहे. तर मी त्यांना लगेच म्हटलं की तुम्ही ॲग्रोव्हिजनचं काम करायला आमच्याबरोबर या. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कृषी क्षेत्रात ज्यांनी उत्तम काम केलं असे अधिकारी, असे उत्तम शेतकरी, संत्रा उत्पादक, कापूस उत्पादक, फलोत्पादन उत्पादक, सायंटिस्ट, ज्यांचं समज, त्या सगळ्यांना आपल्या कामाशी आपल्याला जोडायचं आहे. आणि ज्या सक्सेसफुल प्रॅक्टिसेस आहेत त्याला आपल्याकडे आणायचे आहेत. एक तर हे पहिलं ऑफिस आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने होत आहे. आपण 150 क्षमतेचं या ॲग्रोव्हिजनच्या बिल्डिंगमध्ये एक शेतकऱ्यांचं प्रशिक्षण केंद्र केलं आहे. एअर कंडिशन, व्हिडिओ आपला, त्याच्यावर आपला स्क्रीन आहे इलेक्ट्रॉनिक मोठा, चांगल्या खुर्च्याची आहे. तिथे सतत रोज निरनिराळ्या विषयाचे आपले वर्ग, प्रशिक्षण हे त्याच्यात चालणार आहे. महानगरपालिकाकडनं ही 20,000 स्क्वेअर फूट जागा 30 वर्षाच्या लीजवर आणि वर्षाचे 16 लाख रुपये रेडी रेकनर पण ते हिशोब लावला त्यांनी, आणि त्या नियमाप्रमाणे आपल्याला त्यांनी दिली आहे. आणि आपल्याला ती मिळून तिथे नकाशा पास झाला आहे. आपण 1.5 कोटी रुपये पहिल्या ह्याच्यातले भरले कॉर्पोरेशनला, आणि आता आपलं काम सुरू आहे. ग्राउंड फ्लोअर झालेला आहे आणि साधारणतः फास्ट काम करण्याचा प्रयत्न आहे. आर्थिक अडचणी आहेत, आपण CSR मधून अनेक लोकांना विनंती करतो आहे, आणि तुम्ही पण काही मदत मिळवून देऊ शकले तर जरूर याच्यात मदत करा. आणि आपलं जे ॲग्रोव्हिजनची स्वतःची बिल्डिंग होती ती 7 मजली पूर्ण झाली आहे जवळपास. त्याचं फर्निचर आणि बाकी काम आता आपण सुरू करू. या सगळ्या दोन्ही एअर कंडिशन बिल्डिंग आहे. आता या ठिकाणी ज्या खालचा ग्राउंड फ्लोअर आहे ती प्राईम जागा आहे. त्याच्यात ऑर्गॅनिक व्हेजिटेबल, फ्रूट्स आणि ऑर्गॅनिक धान्य याचं आपण मोठं दुकान ठेवलं आहे. खाली कोल्ड स्टोरेज आहे. आणि कल्पना अशी आहे की आपण जे शेतकरी ऑर्गॅनिक किंवा आपले रेसिड्यू फ्री, केमिकल, फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड फ्री भाजीपाला आणतील, त्यांना आपण तिथे त्यांनी पॅक करून, साफ करून आणायचं आणि ठेवायचा, आणि तिथेच आपण त्यांनी विकायचा त्यांच्या रेटनी, आणि आपण त्यांना याच्यावर आपल्याला 10 ते 15% फक्त त्यांनी खर्च द्यायचा. तिथे आपण एक कोल्ड स्टोरेज पण करतो आहे. त्याचबरोबर विदर्भातलं हँडलूम, हँडीक्राफ्ट्स अशाही पण गोष्टीची व्यवस्था केली. आपण एक जसं आपण ॲग्रोव्हिजनमध्ये काम करतो तसं हँडलूम, हँडीक्राफ्ट्समध्ये पण आपण बरंच काम करतो. आपण वेगळ्या क्षेत्रात आहे, त्या निर्णय लोकांच्या काम करणाऱ्या वेगळ्या टीम आहेत. तर आपण साड्या बनवायला सुरुवात केली आहे. आणि मला तुम्हाला सांगतो, धापेवाडा टेक्स्टाईल म्हणून दिवेसाहेब ते काम बघतात. आपण 1500 महिलांना चिंध्यांपासून गालीचे तयार करतो. खूप चांगला रोजगार मिळाला त्यांना. आता आपण साड्या तयार केल्या, आणि त्या साड्या आपण झारखंडमधून प्रिंटिंग करून आणल्या. 12,000 रुपयाच्या साड्या पण आपल्याला दाखवायलाही मिळत नाही, इतकी वेटिंग लिस्ट आहे. उत्तम क्वालिटी नागपूरच्या विणकरांनी तयार केली. एक वेळा नागपूर हे हातमाग विणकरांचं शहर होतं, ते पूर्ण समाप्त झालं.
पुन्हा एकदा हातमागाचं प्रसिद्ध व्हावं या उद्देशाने आपण हा उपक्रम सुरू केला आणि आता त्याची धापेवाडा टेक्सटाईलची मोठी बिल्डिंग धापेवाडाला त्याचंही काम सुरू आहे. 2-3 महिन्यात ते पूर्ण. तिथे आपण पॉवर लूमवर उत्तम क्वालिटीची कॉटनची साडी आपल्या महिला तयार करणार आहे. आणि माझी इच्छा आहे की जसं आपण एकीकडे महिलांना काम देतो तसं गरीब लोकांना आपण 400 रुपयात, ज्या साडीची किंमत 2,500 ते 3,000 रुपये आहे, ती केवळ 400 रुपयात उत्तम कॉटनची साडी आपण गरीब महिलांकरता देखील उपलब्ध करून देऊ. या प्रकल्पाचं 3 महिन्यात उद्घाटन आहे. तर आपण ह्या सगळे एका ठिकाणी कामं आणली आहेत. त्याचंही एक आपण इथे दुकान ठेवलेलं आहे की हँडलूम हँडीक्राफ्टचं. तिथून आपल्याला काही बाजारात डीलर्स आणि दुकानाचे विकायचं नाही. आपण आपल्या हातूनच ते विकू, कारण त्यातला प्रॉफिट ऑफ मार्जिन जी आहे ती खूप कमी असल्यामुळे आपण सगळ्या कन्झ्युमरचा फायदा बघितला आहे. तर मला विश्वास आहे की हा जो प्रकल्प आहे मोठा, हा आपल्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांना तिथे येणं, आपलं सगळ्या कार्यक्रमात सहभागी होणं, तिथे सोशल कल्चरल प्रोग्राम आहेत. आपण वनवासी कल्याण आदिवासींमध्ये शाळा चालवतो. आपण वाशिममध्ये आत्ता एक मोठा प्रोजेक्ट सुरू केला आहे. त्याचं काम स्वप्नील पोद्दार आणि विजय जाधव आहे का, आज विजय जाधव अध्यक्ष आहे. तिथे आपण मोठं हे जे मेडिकल डिव्हायसेस आहे, ECG, ब्लड प्रेशर मशीन, तिथे वाशिम हे ॲस्परंट डिस्ट्रिक्ट आहे. तर तिथले 30 मुलं आपण विशाखापट्टणमला ट्रेनिंगला पाठवले आणि आता वाशिम जिल्ह्यात 3,000 तरुण मुलांना रोजगार देणारं आपलं हे सेंटर आहे. तिथे साड्या हे, आणि जसं आता आपण कमाल टॉकीज चौकात MRI CT स्कॅनची जे सवलत उपलब्धता करून दिली गरीब माणसाकरता, आपण 1,200 रुपयामध्ये MRI देतो. डॉक्टर लोक 17,000 घेतात. 6 दिवसाची वेटिंग लिस्ट आहे. आपण 300 टेस्ट पॅथॉलॉजीच्या 200 रुपयात कधी 20,000 रुपये घेतात. आपण CT स्कॅन आहे तिथे, खूप पॉप्युलर झाला आहे ते. आता गरीब लोकांच्या वेटिंग लिस्ट आहे, रात्रीपर्यंत काम करतो आपण तिथे. तशा तिथेही तेच प्रकल्प टाकणार आहे. आणि आता पेट स्कॅन, कॅन्सरचे गरीब लोकांना कॅन्सर आहे, 25,000 रुपये द्यावे लागतात. तर आपण साधारणतः 3,000 रुपयामध्ये ते करून देणार आहोत. आणि त्याकरता 25 कोटीचं हे जे आहे हे आपण पहिले नागपुरात सुरू करू आणि मग वाशिमलाही करू. कारण गरीब लोक मरण्याशिवाय पर्याय नाही अशा अवस्थेत आहेत. आणि त्यांना मदत करणं, त्यांचा विकास करणं, त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा आत्मविश्वासाने उभं करणं, हाच आपल्या कामाचा उद्देश आहे. म्हणून शेतकरी आत्महत्या करतात म्हणून आपण ॲग्रोव्हिजन सुरू केलं होतं. तर मला वाटतं आपण सगळ्यांचं याकरता सहकार्य मिळेल. एक सगळ्यांनी करावं. आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की ज्याला ज्याच्यात आवड आहे, जसं फ्रूट व्हेजिटेबलमध्ये आपण नर्सरीमध्ये, मी आज सांगणार आहे की मी आपले सगळे ज्येष्ठ लोक बसले इथे, या सगळ्यांशी चर्चा करून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आपल्या कमी काय आहेत, त्या कमी दूर करण्याकरता ॲग्रोव्हिजनमध्ये 4 दिवसात प्रशिक्षण शिबिरं, वर्कशॉप, ट्रेनिंग, आपल्या शेतकऱ्याला आपल्याला क्षमतावान कसं बनवता येईल. आणि त्याकरता स्वतःही प्रयोग करून बघतो. म्हणून मी पण प्रयोग करत असतो आणि म्हणतो की आपल्या तोंडून असं कुठली गोष्ट जाऊ नये की ज्यात शेतकरी फसल्या जाईल. आपण नर्सरीचा आणि बीज या 2 गोष्टीच्या मागे लागलो. मी आता सांगणार आहे तुम्हाला. आणि माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला तुम्ही सगळ्यांनी शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्या शेतकऱ्यांना आपल्या ही जी नदीचा प्रवाह आहे त्याच्यात त्यांनाही बरोबर घेऊन यायचं आहे. आपण जसं म्हणतो ना की घोड्यांना आपण नदीच्या पाण्यापर्यंत नेऊ शकतो. वी कॅनॉट मेक देम मॅन्डेटरी टू ड्रिंक द वॉटर. तर या सगळ्यांना आणायचं आहे. हे जे अमृत आहे हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांची प्रगती झाली पाहिजे. तर म्हणून या उपक्रमात यावर्षीची जी विशिष्टता आहे त्यात काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि आज मीडियाच्या लोकांना माझी विनंती आहे, बाकीच्या याच्यात तुमचा इंटरेस्ट आहेच राजकारणामध्ये, याचा काही उपयोग होत नाही. हे माझ्या नावाने छापलं तर काही हरकत नाही. पण या कामाला तुम्ही जर आम्हाला प्रेरणा दिली शेतकऱ्यांना, तर तुम्ही आज तुमच्यासमोर सगळं आम्ही मांडतोय. या सुधीबा तर एकंदरीत त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण करू शकलो, काही गोष्टी करण्याच्या बाकी आहेत. विशेषतः मत्स्य शेती, फिशिंग याच्यात आपण काही विशेष काम नाही करू शकलो. नर्सरीमध्ये आपले वीक पॉईंट आहेत. तर मी यावेळी तुम्हाला सांगतो, आपण थोडं हे डिटेलमध्ये जर पत्रकार बंधूंनी जर नेलं लोकांसमोर तर आपल्याला याचा फायदा होईल. पहिले आपण
21 ते 24 नोव्हेंबर आहे. याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या 4 दिवसात व्हिजिट करावं आणि त्यांच्या उपयोगाचे जे वर्कशॉप आहेत त्यात त्यांनी यावं अशी आमच्या मार्फत आपण सगळ्यांना विनंती करावी आणि सहयोग करावा. हे आपलं 16वं वर्ष आहे. म्हणजे बघता बघता काळ निघून गेला. अनेक कठीण अडचणीतून करता करता या प्रेरणेतूनच आपण व्हीसी साहेब बसले आहेत. पीकेव्हीचे आपण पंजाबराव देशमुखांच्या नावाने 450 कोटी रुपयाचं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर देवेंद्रजींनी आपल्याला दिलं आणि आज आपण ते मोठ्या प्रमाणावर करतोय. त्याच्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचं करतोय. आणि आपण जेव्हा मध्ये मी स्पेनला गेलो होतो तेव्हा वर्ल्ड फार्मर ट्रेनिंग स्कूल त्याला भेट दिली आमच्या डेलिगेशननी. त्याचे मार्गदर्शक होते आपले इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि आमच्या स्वागताकरता नारायण मूर्तींनी भाषण दिलं इंडियातून तिथे. आणि या स्पॅनिश लोकांनी एवढं चांगली स्कूल काढली आहे की नेस्ले वगैरे मध्ये मोठमोठ्या ठिकाणी तिथून शिकलेले मुलं हे 30-30 कोटी 40-40 कोटी वर्षाचं पॅकेज मिळतं. आपल्या विदर्भातले शेतकऱ्याचे मुलं या बिझनेस स्कूलमध्ये शिकावेत आणि जगात जाऊन त्यांनी मोठं काम करावं, विकसित करावं म्हणून त्यांचा आपण त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. तिथले सगळे डायरेक्टरपैकी एक टीम इथे आली. त्यांच्याशी ॲग्रोव्हिजनच्या डायरेक्टराने आपली चर्चा झाली आणि आता आपण आपलं जे ट्रेनिंग स्कूल करतोय त्यात पहिलं थोडंसं सुरू करण्याचा प्रयत्न आहे. रवी बोरटकरांकडे जबाबदारी आहे. आणि यानंतर जेव्हा आपलं कृषी हे तयार होईल मोठं पंजाबराव कृषी आपलं कन्व्हेन्शन सेंटर तिथे आपण हेच करू आणि जागतिक दर्जाचे कृषी क्षेत्रातली उत्तम नेतृत्व लीडरशिपची आपल्या प्रगती विकाती तयार करण्याचा प्रयत्न आपण तिथून करणार आहोत. यावेळी अनेक एक्सपर्ट लोकांची आपण मदत घेतोय आणि खूप आनंद आहे मला की सगळेजण येतात आणि या सगळ्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं. त्याच्यात पंजाबराव कृषी विद्यापीठ व्हीसी साहेब आहेत, घोष साहेब ऑरेंजवाले याच्यातले आहेत, वेटरनरी युनिव्हर्सिटी व्हाईस चान्सलर पाटील साहेब आहेत, त्यांची आपल्याला मदत मिळते, मदर डेअरीची आपल्याला मदत मिळते. आणि या सगळ्यांना त्या त्या क्षेत्रात गुंतवून आपण शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करून मग पुढे ते कसे यशस्वी होतील त्याची काळजी घेतोय. यावर्षीच्या कार्यशाळेमध्ये भाजीपाला, बियाणे, तेलबिया, कडधान्य उत्पादनावर भर आहे आणि आत्मनिर्भर बनण्याच्या याच्यात काय करता येईल त्याच्याकरता आपण प्रयत्न करणार आहोत. याच्यामध्ये एक चांगली गोष्ट झाली की आपल्या या ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून आपण मदर डेअरी आणली. आपल्या इथे दुधाचं जे सिव्हिल लाईन्समधलं सेंटर बंद पडलं होतं ते चांगलं झालं. तिथे सगळं होतं. आता 5 लाख लिटर दूध MIDCमध्ये त्याचा प्लांट उभा झाला, तो होता मोठा. आणि त्याच ठिकाणी आपण जवळपास किती टन पशुखाद्य विदर्भातलंच टनस असेल, धानाचं असेल, स्वस्तात प्रोटीनयुक्त उत्तम फूड फॉडर पशुखाद्य विदर्भातल्या शेतकऱ्यांना मिळावं म्हणून 5 लाख लिटर करता आपण ते दूध घेतो ते 50 लाख लिटर आपल्याला करायचं आहे. पश्चिम महाराष्ट्रातली सगळी सुबत्तता जी आली आपल्या गडाख साहेब सांगतील, फार लाजिरवाणी गोष्ट आहे आणि त्यात मलाही पण लाज वाटते, तुम्हालाही पण वाटली पाहिजे. कारण गडाख साहेब ज्या जिल्ह्यात आहे तो दुष्काळी जिल्हा होता अहमदनगर आणि त्या जिल्ह्यात 50 लाख लिटरपेक्षा जास्त दूध होतं आणि सगळ्या विदर्भात मिळून 50 लाख लिटरही होत नाही. म्हणजे आपण खूप मागे आहोत. याला दुसऱ्याला दोष दिला नाही पाहिजे. तर ते यशस्वी आहे त्याच्यामुळे पण शिकलं पाहिजे. आणि म्हणून विदर्भात आता आपण 50 लाख लिटर दुधापर्यंत जातोय. वर्धा जिल्ह्यांनी चांगली आघाडी घेतली, भंडारा गोंदियाने घेतली, मदर डेअरी आली आणि आता MIDC हिंगण्यामध्ये जी जागा बंद पडली होती याची कोणती आपली डेअरी महानंदा, ती मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली आणि ती मदर डेअरीला द्यायला लावली. आणि तिथे आता खाद्य तेलाचं इथलं जे सोयाबीन ऑइल होईल याचं सगळं धारा नावाची जी कंपनी आहे ते तेलाचं पॅकेजिंग आता तिथे सुरू करते आहे. त्यातून रोजगारही मिळेल आणि आपल्या इथल्या तेलबियांना पण चांगल्या प्रकारे आपण त्या ठिकाणी त्यांना याच्यातून प्रोत्साहन मिळणार आहे. याचे सगळे वर्कशॉप आहेत. सोयाबीन, भुईमूग, जवस, मोहरी, लिळासारखे सगळ्या तेलबिया उत्पादन आपण कसं पुढे गेलं पाहिजे याच्याबद्दल आहे. कारण आपलं उत्पन्न खूप कमी आहे. ब्राझीलमध्ये मी आता नुकतंच गेलो होतो.
तिथे 29 क्विंटल एकरी उत्पन्न आहे. अमेरिकेमध्ये 30 क्विंटल आहे, अर्जेंटिनामध्ये 28 क्विंटल आहे आणि भारतामध्ये 5 क्विंटल आहे. तर खर्च कमी होऊन आपलं उत्पादन कसं वाढेल याच्यात सगळ्या वर्ग आहे. यावर्षी जे सेमिनार होणार आहे 3 तास ते अर्धा दिवस कार्यशाळा, ज्याच्यामध्ये ऊस लागवड व व्यवस्थापन, दुग्ध व्यवसाय, जाती, चारा, विपणन व प्रक्रिया, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान ज्याला AI म्हणतात, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आणि IoT. तर तुम्हाला सांगताना हे एक क्रांतिकारी आहे. आता याच्यामध्ये असं आहे की तुम्हाला मी लवकरच ठरवतो कार्यक्रम. धापेवाडाला माझ्या शेतावर मी जसं आपण बायो4 करता बोलवलं होतं, याच्यामध्ये एक वेदर स्टेशन आहे, म्हणजे हवामान काय कुठे चाललं याची माहिती मिळेल. नंतर जमिनीत पाणी मॉइश्चर किती आहे त्याच्याकरता एक मशीन आहे. आणि याचा संबंध जो आहे तो सॅटेलाइटशी, अमेरिकन सॅटेलाइटशी आपण जोडलेला आहे. आणि माझ्या शेताचे फोटो अमेरिकन सॅटेलाइट घेऊन यात मायक्रोसॉफ्ट आणि गुगलची मदत आहे. आणि राजेंद्र पवार जे आहेत, शरद पवार साहेबांचे पुतणे आहेत, त्यांनी भाऊ आहेत, बारामती विज्ञान केंद्र हे सगळ्यात चांगलं आहे. तर आपण त्यांना पहिले बोलावलं, त्याचे जे इन्चार्ज होते बुकटे ना, काय ना, बोईटे, त्यांनी उत्तम प्रेझेंटेशन केलं. मग आपण राजेंद्र पवारांबरोबर चर्चा केली. मग आपल्या वानामतीच्या सभागृहात 450-500 लोकांचं वर्कशॉप केलं. यावेळी AIचं साधारणतः 1,500 ते 2,000 शेतकऱ्यांकरता आपण वर्कशॉप करणार आहोत. AIचा उपयोग केल्यावर आपल्याला असं कळतं, जसं ऊसाची SOP तयार झाली तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ऊसामध्ये पाणी केव्हा द्यायचं आहे. आपल्या फोनवर अलार्ममध्ये आपल्याला कॉल येईल की आता रोग येणार आहे 8 दिवसांनी नवीन. आणि त्याच्यामुळे आपला आता युरिया द्या, तुम्ही नायट्रोजन कमी आहे, फॉस्फरस द्या, पोटॅश द्या, हे सगळं आपल्याला कळेल. आणि त्यामुळे आपलं उत्पादन एकरी ऊसाचं 180 टन, म्हणजे मी निवडून माझ्याकडे सगळ्यात चांगलं झालं तर 88 टन, ते 180 टन म्हणजे एका एकरात 3.5 ते 4 लाख रुपये फायदा होईल. तर हे AIमुळे साध्य झालेलं आहे. त्यामुळे आपण ॲग्रोव्हिजनच्याकडनं एक 60 शेतकरी आणि आपले सगळे पदाधिकारी मिळून बारामतीला गेले होते आणि त्यांनी सगळे या AIचा अभ्यास केला. आणि हे आता संत्र्याची SOP तयार करण्याकरता घोष साहेबांना आणि आपण यांनाही पण सांगितलं होतं, पिकवीचे लोकांची मदत घेतो आपण. आणि मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होतो की ॲग्रोव्हिजनचा किती मोठा परिणाम झाला. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण काही शेतकऱ्यांना घेऊन स्पेनमध्ये गेलो होतो आणि आपले वरुड, मोर्शी, अमरावती, विदर्भातले शेतकरी होते आणि आपण तिथला संत्रा बघितला, व्हॅलेन्शिया. तिथे एका एकरामध्ये 25 ते 30 टन संत्रा होतो आणि विदर्भात 3 ते 4 टन होतो. आणि म्हणून आपल्या शेतकऱ्याचा 25 ते 30 टन कसा होईल याकरता तिथले कलमा कशा तयार होतात, त्याचं अंतर किती आहे, ते प्रुनिंग कसं करतात, कटिंग कसं करतात, ते सगळं शिकण्याकरता. आणि आता त्याच्यामध्ये आपण AIचा उपयोग करून त्याची SOP तयार करून आपला शेतकरी हा एकरी 20 ते 25 टन संत्रा उत्तम क्वालिटीचा तयार करणारा कसा होईल. तर आपण पहिलं त्याच्यात पंजाबराव कृषी विद्यापीठाचे प्राध्यापक होते, त्यांनी इस्रायलचे जे संत्रा आहेत त्याच्यावर अभ्यास केला. उत्तम पंचेबाई त्यांनी मांडलं. स्पेनचा आपण केलं आणि असा एक मोठा स्क्रीनवर जसं तुम्ही स्पेनमध्येच आहात असं वाटेल अशा प्रकारे पूर्ण प्रेझेंटेशन. मी स्वतः सनी म्हणून माझ्याकडे जो सोशल मीडियाचं काम करतो त्यालाही पण बरोबर घेऊन गेलो होतो स्पेनमध्ये आणि ते सगळं शूटिंग करून आलं द्रोणनी तिथून. म्हणजे माझी तुम्हाला विनंती आहे की तिथले गोरे लोक हायर केले आणि ते पूर्ण त्यांचे शेतं, सगळे झाडं, त्याची पद्धती. आणि तुम्ही आता बसला की तुम्हाला स्पेनमध्ये आहे आणि व्हॅलेन्शिया बघता असा भास होईल. असं आपण प्रेझेंटेशन आपल्याकडे करणार आहे. म्हणजे प्रत्येक शेतकरी जाऊ शकत नाही तिथे. आणि म्हणून यावेळी हे आपण संत्र्यावर AI आणि ऊसाचा AI जो आहे, 2 याच्यावर हळू सगळ्यावर आपलं काम सुरू आहे. आणि याचा परिणाम असा झाला की जशी आग लागते तशी वरुड, मोर्शी, अमरावती, अकोला, वाशिम, नागपूर जिल्ह्यात इतकं लोक प्रभावित झाले. मी त्यावेळी ठरवलं होतं 250 रुपये तिकीट लावलं होतं आपण, कारण फुकटात काही देऊ नये असं माझं मत आहे. फुकटात मिळालं की तुम्हाला वाटतं जाऊ, नाही तर नाही जाऊ.
जेव्हा महत्त्व राहतं तेव्हा लोक येतात. त्यामुळे 450-500 शेतकरी 4.5 तास फिनड्रॉप सायलेंट बसले. 600. आणि त्यांनी त्या सगळ्याचा अभ्यास केला आणि या 600 शेतकऱ्यांना जे बदल सुरू झाला आहे की आता मी नर्सरीवाल्यांना सांगतोय आणि मी आत्ताच येताना आपल्या भारतातली सगळ्यात उत्तम नर्सरी आहे दीपेश श्रॉफ म्हणून एक्सेल इंडस्ट्रीजची कच्छमध्ये आहे, गुजरातमध्ये. आणि त्यांचं एक्सेल इंडस्ट्रीज मोठं आहे. आणि आपले जे वजूभाई आहेत, मला वाटतं वजूभाई आपल्या दरवर्षी ॲग्रोजनला येतात, ते जगातल्या 10 श्रीमंतांमध्ये आहे. रजूभाई, तर रजूभाई श्रॉफ त्यांचा पुतण्या. तर त्यांना मी नर्सरी विदर्भात उघडायची विनंती केली. तेही पण आता नर्सरीवर आपण वर्कशॉप घेणार आहे, संत्र्यावर आपण वर्कशॉप घेणार आहे, ऊसावर आपण घेणार आहे, AI तंत्रज्ञानावर घेणार आहे. आणि त्यामुळे हे सगळे अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि यातून आपण प्रत्येक गोष्टीत विदर्भ सगळ्यात चांगल्या प्रॅक्टिस पुढे कसा जाईल आपला शेतकरी आपला प्रयत्न आहे. याच्यामध्ये फिशिंगवर आपण सुधीरभाऊ मंत्री असताना विदर्भातले जे मालगुजारी तलाव आहेत, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर या भागामध्ये आपण झिंगे मोठ्या प्रमाणात तयार करायचा, मार्केटिंग करायचं, पण अजून त्याला यश काही आलं नाही. आपण प्रयत्न करतोय, येईल. आणि याच्यात मधल्या काळात आता 7.5 लाख कोटी रुपयाची ब्ल्यू इकॉनॉमी होणार आहे. त्यामुळे गोड्या पाण्यातले झिंगे आणि खाऱ्या पाण्यातले झिंगे, तर गोड्या पाण्यातल्या फिशमध्ये आपल्याला पुष्कळ काम करायचं आहे. आता VC साहेब बसल्यात PKVचे, मी यांच्याकडे 36 तलाव बांधून दिले फुकट NHI कडनं वॉटर कॉन्झर्वेशन करता. आणि तिथे त्यांनी फिश लावली, तर त्यांना 20-25 लाख रुपये त्याचं उत्पन्न व्हायला लागलं. त्यामुळे आपल्याला मालगुजारी तलावाचा नीट उपयोग करून फिशिंगचं त्याचंही काम पुढे करायचं आहे. आणि झिंगे, जसं संत्रा आहे, जसं हातमाग आहे विदर्भातलं, तसं विदर्भातले गोड्या पाण्यातले झिंगे हा आपला ब्रँड होऊ शकतो. मी तर खात नाही फिश, पण जे झिंगे खातात त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या इथले गोड्या पाण्यातले झिंगे, आता इथे रेट आहे 800 रुपये. हा मिकी आहे ना सेंटर पॉईंटचा मालक, याला आता 800 रुपये आहे. आणि दुबईला 6000 आणि सिंगापूरला 8000. तर आपले झिंगे नीट पॅक करून जर आपण पाठवले तर त्याच्यावर आपण काम करतोय. याच्यात एक गोट फार्म आहे, पोल्ट्री फार्म आहे, तसं काऊ फार्म तयार करायची गरज आहे. महाराष्ट्र सरकारने 50,000 गायी द्यायची योजना तयार केली. आणि ह्या सगळ्या गायी आपण आणणार कुठून, तर त्या राजस्थान, हरियाणा आणि गुजरातमधून. माझी इच्छा आहे की प्रत्येक दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आता काऊ फार्म टाकला पाहिजे. आणि त्याच्याकरता जे सिमेंट्स आहे त्याची योजना मदर डेअरी आपल्याला गायडन्स करणार आहे. आणि मी एक असा अनसक्सेसफुल शेतकरी आहो की ज्यांनी डेअरी टाकली होती तर माझा बँड वाजला, कारण डेअरी फेल झाली. तर आता माझ्याकडे नव्याने मी पुन्हा सुरू केली. आता 5 गायी परवा विकत घेतल्या, आधीच्या 10-12 गायी आहे. आता मी मदर डेअरीला दूध द्यायला सुरुवात केली. माझ्या गायी अशा होत्या की आमच्या गावात व्हेटरनरी डॉक्टर होता, पण जेव्हा गाय गरम होती तेव्हा डॉक्टर राहत नव्हता, डॉक्टर राहत होता तेव्हा गाय म्हैस गरम होत नव्हती. शेवटी सगळ्या भाकड झाल्या, बोंबललं सगळं काम. पण आता माझ्याकडे पहिल्यांदा 6 गायी गाभण राहिल्या. भालेरावांना धन्यवाद. आणि त्याच्यावर ते डॉक्टर मदर डेअरीचे कोण आपले डॉक्टर मेहर, त्यांनी माझ्याकडच्या गायी फळवल्या आणि आता माझी डेअरी चांगली सुरू झाली. म्हणजे कोणाच्या मार्गदर्शनातून प्रत्येकाचं कल्याण होईल. माझं झालं कल्याण. तर आता माझी विनंती तुम्हाला आहे की आपण दर 15-15 एकराच्या गायी तयार करायच्या, म्हशी तयार करायच्या आणि आपल्या शेतकऱ्यांनी त्या विकायच्या आणि सरकारच्या देऊन आपण त्या शेतकऱ्यांना देऊ. जसं पोल्ट्री फार्म आहे, कोंबड्या अंडे विकतो, किंवा जसं आपण गोट फार्म आहे, बकरे विकतो, तसं गायी आपण तयार कराव्या मदर डेअरीच्या मार्गदर्शनाने. आणि त्याकरता देशी गाय गीरचं जे सिमेंट्स आहे ते आणू. आपण देशात 3 केंद्र सुरू झाले. VC साहेब बसल्या इथे आपल्या व्हेटरनरी युनिव्हर्सिटीमध्ये आपण हे जे एम्ब्रिओ ट्रान्सफर, हे बेटी बचाव अभियानची गरज नाही, आता 100% गोरीच होईल. तर हे आपण नागपुरात सुरू केलं. एक शरद पवार साहेबांनी बारामतीला सुरू केलं आणि तिसरं सांगलीमध्ये चितळे डेअरीने सुरू केलं. आणि तिघांचे उद्घाटन करण्याचं भाग्य मला मिळालं. आता तिकडे चांगलं काम सुरू आहे, पण आपल्याकडे आता दरवर्षी कमीत कमी 1,500-2,000 गायी उत्तम तयार झाल्या पाहिजे. म्हणजे 2 एकरच्या गायीमध्ये तिचा
एम्ब्रिओ ट्रान्सफर करून आपण त्यातून उत्तम 12 लिटरची गोरी आणि 100% गोरी होईल आणि विदर्भातलं दुधाचं उत्पादन वाढेल आणि त्यातून एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. तर आपण त्याकरता हे सगळे टेक्निकल विषय आहेत. शेळीपालन, मेंढीपालन, दुग्धपालन, नंतर शेतीचं यांत्रिकीकरण. मला सांगताना तुम्हाला खूप आनंद होतोय की परवाच माझ्याकडे एक मोठी मीटिंग झाली. सगळे ट्रॅक्टर कंपनीचे लोक होते, महिंद्रा होतं, सोनालिका होते, सगळेच, आणि ॲग्रिकल्चर इक्विपमेंटवाले होते, आणि त्याचबरोबर ARAचे डायरेक्टर मॅथ्यू होते, नंतर प्राजचे अतुल मुळे होते. आणि मी एक प्रयत्न करत आहे की आपण सगळं डिझेलवरचे ट्रॅक्टर आहेत, डिझेलवर हार्वेस्टर आहे. तर हे जे इथेनॉल तयार होतं त्याच्यामधून आता आयसोब्युटेनॉल तयार झाला आहे. इथेनॉल डिझेलमध्ये टाकता येत नाही. आयसोब्युटेनॉल जे आहे ते आपण डिझेलचा अल्टरनेटिव्ह म्हणून उपयोग करू शकतो आणि त्याचबरोबर ते 15% डिझेलमध्ये टाकू शकतो. मला खूप आनंद आहे की एखादी गोष्ट जेव्हा आपण तिचं स्वप्न बघतो ती पूर्ण झाली की आपल्याला आनंद होतो. या आयसोब्युटेनॉलचं पहिलं यश म्हणजे किर्लोस्कर कंपनीने परवा एक महिन्यापूर्वी पुण्यात 2 जनरेटर सेट माझ्या हस्तेच त्याचं लॉन्चिंग झालं. एक 100% इथेनॉलवर आणि दुसरा 100% आयसोब्युटेनॉलवर. इथेनॉलचा रेट आहे 60 ते 65 पडेल, आयसोब्युटेनॉल 65 ते 70 पडेल आणि डिझेल 110 रुपये. आणि पोल्युशन नाहीच पुन्हा स्वदेशी इंधन, शेतकऱ्याचं इंधन, इम्पोर्ट करायची गरज नाही. त्यामुळे आपले ट्रॅक्टर जे आहेत त्याच्यात मी असा प्रस्ताव बैठकीत मांडला की आता आपल्या ट्रॅक्टर कंपन्यांनी फ्लेक्स इंजिनवरचे ट्रॅक्टर तयार करायचे. आपण बायोमासपासून खूप ठिकाणी CNG तयार करतो. कॉम्प्रेक्स गॅस जो तयार होतो आपला, त्याच्यामधला तो गॅस जो आहे तो आपल्या इथे CNG आहे. आपल्याकडे आता नागपुरात पाईपलाईननी पण गॅस आपल्या विदर्भात येतो आहे. तर त्यांनी CNG आणि इथेनॉल, CNG आणि आयसोब्युटेनॉल, याच्यावर आता ते प्रयोग करून ते इंजिन तयार करून राहिले आहेत. हे जर आलं तर प्रत्येक शेतकऱ्याचे आपले सगळे मशीन्स जे आहेत, ज्या डिझेलवर आपण 110 रुपयाचं डिझेल लावतो त्यात अर्ध्या डिझेलच्या पैशात आपल्याला इंधन मिळेल आणि शेतकऱ्याचा लाखो रुपये फायदा होईल. आणि म्हणून शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी केला पाहिजे. आणि त्यामुळे ॲग्रिकल्चर सेक्रेटरी चतुर्वेदी पण होते, शिवराज सिंग चौहान होते, त्यांनी ॲक्सेप्ट केलं की या सगळ्याकरता ते ॲग्रिकल्चर इक्विपमेंट करता विशेष अनुदान देणार. ड्रोन आपल्याकडे आता आलेलं आहे, ड्रोनचं स्प्रिंग सुरू झालं. नॅनो युरिया आपण वापरायला लागलो. नॅनो युरियामध्ये आपण सुरुवातीच्या काळात आपल्याला आपला जो सध्याचा युरिया तोच टाकावा लागतो, पण एखाद फूट पीक झालं की मग ड्रोननी स्प्रेइंग केलं तर त्यात आपली 5,000 रुपये एकरी बचत आहे. म्हणून येणाऱ्या काळात टेक्नॉलॉजीचा उपयोग करणारे सगळे याच्यात आहेत सेमिनार्स. याच्यामध्ये संत्रा लागवड प्रक्रिया, हळद, आलं, सोयाबीन उत्पादन प्रक्रिया, सीताफळ उत्पादन प्रक्रिया, केळीची लागवड, कृषी पर्यटन, मशरूम उत्पादन प्रक्रिया विक्री आणि विदर्भातली रेशीम शेती. ह्या ज्या प्युअर सिल्कच्या साड्या आपण तयार करतो धापेडा टेक्स्टाईलला, इथून मोठ्या प्रमाणावर आपण या विणकरातून आपण उत्तम, जसं कर्नाटकमध्ये प्युअर सिल्क आहे, महिलांची पसंती आहे प्युअर सिल्क साडी, ती आपण विदर्भात बनवू शकतो. म्हणून त्याकरता आपल्याला रेशीम शेती करता हे सिरिकल्चर डेव्हलप केलं पाहिजे. आपले काय नाव कलंत्री साहेब याच्यावर अनेक वर्ष मेहनत करतात. आपण वर्कशॉप घेतो आणि आता धापेवाडा टेक्स्टाईललाच ते काय म्हणतात त्याला गोल्याला, ते सिरिकल्चरचे कोश, ते कोश आता गडचिरोली जिल्ह्यात तयार होतात. तर कल्पना अशी की आपल्या शेतकऱ्यांनी ते जर सुरू केलं तर कलंत्री साहेब त्यातले एक्सपर्ट आहेत, तर आपण ते इथल्या इथे विकलं जाईल. ते दोन्ही बाजूने आपल्याला होईल. तर त्याच्यावरही आपण घेतला आहे. बांबूची लागवड मोठ्यावर करून बांबू आता व्हाईट कोल म्हणून उपयोगात करायचा. यात लाखो नाही तर करोडो लोकांना रोजगार मिळणार आहे. आपली 17% लँड वेस्ट आहे. त्यामुळे बांबू लावणं, त्याच्या जाती कोणत्या, त्या कापायचा कसा, त्याचे तुकडे कसे करायचे, त्याला ट्रान्सपोर्ट कसं करायचं, त्याची कॉस्टिंग कसं कमी करायची. आणि विदर्भात आता सगळ्या पॉवर प्रोजेक्टनी NTPC, कोराडी, खापरखेडा सगळे घ्यायला तयार आहे. आणि म्हणून जी पडीत जमीन आहे, झुडपी जंगल वनजमिनीची, त्या ठिकाणी बांबूची लागवड करून आपण हा बांबूवर विदर्भातून कमीत कमी 5 ते 6 लाख लोकांना ताबडतोब रोजगार देऊ शकतो. तर मला बांबूपासून बाकी गोष्टी आहेत, तर बांबूचंही सेमिनार आहे.
भाज्यांबद्दल आहे, ऑर्गॅनिक भाज्या, फ्रूट, व्हेजिटेबल्स याच्याबद्दल आहे, डाळी उत्पादनाबद्दल आहे. बघा माझ्याकडे ऑर्गॅनिक डाळ लावली मी, मला एकरी 15 क्विंटल तूर झाली. आणि आता एआयनी मला शिकवलं की ते झाड कापायचं आणि पुन्हा पाणी द्यायचं, म्हणजे त्यांना पुन्हा 15 क्विंटल झाली, म्हणजे एकरी 30 क्विंटल. आणि माझ्या गावात डाळ मिल आहे आणि मी त्या डाळ मिलमधून माझ्याकडे ती डाळ तयार केली ऑर्गॅनिक भक्ती फॉर्म म्हणून, आणि पुरती सुपर बाजारमध्ये विकायला ठेवली आणि 15 लाख रुपयाची डाळ मी विकली आणि 160 रुपये किलोनी विकली. मला फायदा झाला. म्हणजे 5 एकरामध्ये 15 लाख रुपयाची डाळ मी विकली. आणि आता मी जे टेक्निक एआय मधून शिकलो आहे की पहिलं डाळीचं उत्पादन काढायचं, झाड कापायचं, पुन्हा पाणी द्यायचं आणि एआय मला सांगेल आता खत द्या, हे द्या. आणि मला आता माझं टार्गेट आहे 30 क्विंटल तूर एकरी. पुन्हा सांगतोय 30 क्विंटल. तुम्ही कल्पना नाही करू शकत, हे होऊ शकतं. माझ्याकडे झाली 15 क्विंटल आणि आता पुन्हा दुसरं पीक त्याच याच्यात लगेच पुन्हा कापलं की पुन्हा 15 क्विंटल 30 क्विंटल. साहेबांकडे मी गेलो होतो अकोल्यात, इतक्या सुंदर तूर होती. तूर या सगळ्यातून मोठा आपल्याला शेतकऱ्याला पैसा मिळू शकतो, पण त्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. नंतर मिलेट उत्पादन, नंतर कीटकनाशकांमध्ये पण त्याच्यात आपण हळूहळू केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड ऐवजी आपण आपले काही जसं जैविक खेती आहे किंवा ज्याच्यामध्ये आपण गुजरातचे राज्यपाल आले होते त्यांचा मोठा वर्ग घेतला होता, या सगळ्याबद्दलचं नॉलेज आपण शेतकऱ्यांना देणार आहोत. केसर आंब्यावर आपण मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं, मराठवाड्यात खूप सुरू आहे. हा हापूससारखा लोकप्रिय झाला आहे, त्याच्याबद्दल व्यवसाय निर्यात त्याचा आहे. मधमाशी पालन, आपल्याकडे 80% फॉरेस्ट महाराष्ट्र विदर्भात आहे आणि म्हणून आता आपण मधमाशी पालन हाही विषय आहे. नैसर्गिक शेती व जैविक शेती ज्याचा मी उल्लेख केला तेही आहे. नर्सरीमध्ये विदर्भात बिलकुल मागे व्हा. आपण प्रत्येक तालुक्यात एक उत्तम नर्सरी तयार करायची आहे आणि लवकरच आता एक वर्कशॉप पण आपण घेणार आहोत. तारीख ठरली का त्याची? ठरणार आहे. जे नर्सरीत इंटरेस्टेड आहेत ते सगळे शेतकरी करून प्रत्येक तालुक्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्तम नर्सरी तयार करणं, फळांची सगळ्या प्रकारची, ह्या आपण केल्याशिवाय बीज आणि प्लांट दोघांमध्ये जोपर्यंत रिव्होल्युशन होणार नाही तोपर्यंत आपण प्रगती नाही करू शकत. तर त्याचंही आहे. किसान क्रेडिट कार्ड याच्यावर आहे. खतं आणि बुरशीजन्य जैव कीटनाशक त्याच्यावर आहे. महुआ व पळस झाडाचं महत्त्व, हरित, आता आपल्याकडे ग्रीन हाऊस, माझ्याकडे 2 एकराचा ग्रीन हाऊस आहे. आता माझ्याकडे कांदा झाला होता मध्ये, ग्रीन हाऊसमध्ये बाहेर झाला होता ऑर्गॅनिक, 1 किलोचा एक कांदा होता आणि तो कांदा सफरचंदासारखा लागायचा. आता यावेळी आपण ग्रीन हाऊसमध्ये भाजीपाला लावतोय, शेडनेटमध्ये करतोय. तर ग्रीन हाऊस आणि शेडनेट आणि त्यात जे बीज आहेत, आता आजकाल पहा तुम्हाला काय किती, म्हणजे आपण किती मागे आहोत. मी नेदरलँडचं सीड वापरतो, ते मला ग्रॅमनी विकत नाही मिळत, ते नगांनी मिळतं. म्हणजे एका सीडची किंमत छोट्याशा ती रुपयामध्ये आहे आणि ती जशी सोनं आपण बाजारातून लिफाफ्यात बंद करून आणतो तसं ते सीड मिळतं. म्हणजे आपल्याकडे या क्षेत्रात इतकं सुंदर सीड आहे. हे डॉक्टर दंदेंकडे एकदा ते डांगर आणि खरबूज होते, असे गोड लागतात, ते खाल्ले की खातच माणूस. त्यामुळे याच्यात रिव्होल्युशन करण्याकरता आपल्याला अजून काम करण्याची गरज आहे. जवस, मोहरी उत्पादन, मूल्यवर्धन, नानाजी देशमुख संजीवनी प्रकल्प, नवीन कापसामध्ये आपण करणार आहोत काम. याशिवाय डुकरांपासून आपलं जे नुकसान होतं त्याच्याबद्दल काही लोकांनी उपाय शोधले आहेत, ते पण सगळे, म्हणजे एकंदरीत शेतीच्या संबंधित सगळ्या विषयाची माहिती आपल्याला याच्यात मिळणार आहे. एक ॲग्रोव्हिजनचा जो इम्पॅक्ट 2009ला आपण सुरू केलं, आतापर्यंत 40 लाख शेतकऱ्यांनी भेट दिली, 3.5 लाखापेक्षा जास्त शेतकरी कार्यशाळेत सहभागी झाले. अनेक शेतकऱ्यांचं ते खूप मोठी लिस्ट आहे, पण वेळही कमी आहे. तेव्हा याचा आता एक यशस्वी स्टोरी झाली आहे, हे मला याच्या आधी नसतं म्हणता आलं. आणि ही जी झाली ही तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे झाली आहे. त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना म्हणतो की आता आपण ही मेंबरशिप वाढवा आणि प्रत्येक इथे बसलेल्या लोकांनी कमीत कमी 50 नवीन उत्तम शेतकरी ॲग्रोव्हिजनला जोडण्याचं काम जर केलं तर आपण हे मोठं करू. आपण NDDB कडनं मदर डेअरी आणली, दुग्ध विकास प्रकल्प यशस्वी झाला.
आपण आता या ठिकाणी तेलाचाही प्रकल्प सुरू करतोय. दूध संकलन करणं, दुग्ध विकास, दुधाळू जनावरांचा आपण निर्मिती करतोय. हे सगळं ॲग्रोव्हिजनमुळे झालं. कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून आपण ते चांगलं करणं, त्यांचा पशुखाद्य, सगळ्या व्यवस्था, डॉक्टर्स, आपण यात मदर डेअरीचा मोठा उपयोग घेतला. महाराष्ट्र सरकारने पण पैसा दिला, भारत सरकारकडनंही आणलेला आहे. जवळपास 1000 कोटी आपण या प्रकल्पावर आता खर्च करतोय. याकरता दुधाच्या आता इथून संत्र्याची बर्फी आपण तयार केली होती, ऑरेंज बर्फी. आता तो आपल्या प्लॅनमध्ये तयार होणार आहे आणि ती जगात आपण पाठवायचा आपला प्रयत्न आहे. 11 जिल्ह्यामध्ये आपण आता प्रकल्प राबवतोय. मराठवाड्यातले 19 जिल्ह्यामध्ये. तिथले सगळे दूध उत्पादक शेतकरी आपल्याकडे इथे येतात दरवर्षी. 2600 दूध संकलन केंद्र आहे. 3200 गावामधील 33,000 शेतकऱ्यांना दररोज 5 लाख दूध येतं. आणि आता हे सगळे शेतकरी आता खऱ्या अर्थाने सुखी समृद्ध संपन्न झाले आहेत. जवळपास 25 लाख लिटर दुधाचं पर्यंत पोहोचायचं नजीकचं आहे. माझं तर उद्दिष्ट आहे 50 लाख. तेव्हा या दुग्ध व्यवसायातून आपण मोठ्या प्रमाणात जाऊ. आणि आपण हे मदर डेअरी आणल्यामुळे पहिला फायदा झाला की इथले जे दूधवाले जे इतर लोक होते, हल्दीरामजी किंवा दिनशा, हे कमी रेट होते. पण मदर डेअरीने रेट वाढवल्यामुळे त्यांनाही रेट वाढवावे लागले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना करोडो रुपये मिळाले. तर हा एक त्याचा फायदा झाला. सध्या प्रति लिटर जो 20 रुपये दर होता, आता हा 35 रुपये लिटर झालेला आहे. म्हशी या दुधाचा दर 30 रुपये प्रति लिटर होता, तो 50 रुपये लिटर झालेला आहे. म्हणजे कॉम्पिटिशन झाली. हे सगळे हळूहळू याच्यामुळे शेतकऱ्याच्या याच्यात विकासात भर पडलेली आहे. आणि माझी आपल्याला विनंती आहे की आता पशुखाद्य स्वस्तात देऊ, सगळ्या प्रकारे वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देऊ. आणि म्हणून विदर्भात 167 ठिकाणी दूध व दुग्धजन्य विक्री पदार्थ केंद्र सुरू केले आहे. माझी आपल्याला विनंती आहे की मदर डेअरीचं आईस्क्रीम, मदर डेअरीचं आता आपलं काय चीज, नंतर पनीर, दही, ताक, त्याची मिठाई, त्याचा पेढा, त्याची बर्फी, ही आपण जेवढी विदर्भात खाऊ तेवढं विदर्भातलं दूध आपण ते प्रोसेस सगळ्या वस्तू तयार करणार आहोत. त्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला फायदा होईल. 33,000 दूध उत्पादक शेतकरी सध्या आपले आहेत. 2600 संकलन केंद्र आहेत. आणि म्हणून एकंदरीत आता याच्यात पशुखाद्य आणि आपण ते सायलेज तयार केलं. मक्याचं किंवा ते नेपियर ग्रास आहे ते कापायचं, ते प्लास्टिकच्या गुंडाळायचं. दिवे साहेबांनी त्यांच्याकडे पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू केला आणि त्याच्यात ते निमकर साहेबांचं रामटेक तालुक्यात आहे. आणि वर्षभर हिरवं गवत जनावरांना मिळणं तेही आपण सुरू केलं. नंतर आपण धारा तेलाचं पॅकेजिंग आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे इथलं तेल इथेच घेऊन धाराकडनं पॅकिंग होईल आणि तेलवाल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. हे बाकीचा मदर डेअरीचा विस्तृत आहे, ते मी काही आपल्याला सांगत नाही. पण माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे की तुम्ही ज्याच्यात इंटरेस्टेड असाल, त्या विषयावर तुम्ही वेगवेगळे लेख तयार करत असाल तर नितीन कुलकर्णी जे आहेत यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही सगळी माहिती आपल्याला देऊ आणि आपल्या वर्तमानपत्रातून ते जर आले तर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील. AI बद्दल मी बोललो आहे. याच्यामध्ये वेदर स्टेशन, सेन्सर, ड्रोन, सॅटेलाइट, माती, पाऊस याचं परीक्षण, पिकाच्या आरोग्याचा रिअल टाईम. आणि याचा पहिला आता मी स्वतः माझ्याकडे हे जो AI इन ॲग्रिकल्चरचा प्रयोग सुरू केला, वेदर स्टेशन लावला आहे. आणि आता अमेरिकन सॅटेलाइट माझे फोटो, शेतातले इथले फोटो तिथून पाठवतात मला. त्यामुळे हे मी आता सगळ्यांना बोलवणार आहे माझ्याकडे पाहायला. जसं आपण बायोचार करतामध्ये केलं होतं ऑर्गॅनिक कार्बन करता, तसं हेही आपण शेतकऱ्यांपर्यंत सगळं पोहोचू. याचा एकरी खर्च जास्त नाही आहे, तो 20 ते 25,000 रुपये आहे. तो कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल मला अजून एक भेटले होते, त्यांनी सांगितलं की आम्ही हा अजून कमी करून देऊ, की शेतकऱ्यांना कमीत कमी पैशात ते कसं मिळेल. साधारण उत्पादन खर्च 35% कमी, 30 ते 35%, आणि उत्पादन 35 ते 40% वाढतं. आणि आपल्याला कळतं की कोणता रोग होणार आहे. त्यामुळे याबद्दल विदर्भात हे आपण सगळ्या पिकाच्या SOP करून आपण हे काम लवकरच पुढे नेऊया. ऊस उत्पादकांकरता शाळा याच्यामध्ये आहे, त्याचंही आपण ऊसाचं उत्पादन मोठं वाढवायचा प्रयत्न करतो आहे. आणि मला विश्वास आहे की आपल्या इथे 80 टन, 100 टन
आता यावेळी 100 टनापेक्षा वरती 15 ते 20 शेतकरी आमच्या कारखान्यामध्ये आलेत, विदर्भात झाले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होतं, पण AI जर आलं तर आपला शेतकरी ॲव्हरेज 80 ते 100 टनाच्या वरती जाईल. नंतर संत्र्यामध्ये आग लागल्यासारखा बदल झालेला आहे. यावेळी कलमा तयार करण्याचा आपण प्रयत्न करतोय चांगल्या. आपल्या इथले घोष साहेब आहेत, त्यांची क्षमता कमी आहे, तर मी त्यांना सांगितलं की तुमच्या मार्गदर्शनाखाली 30-40 नर्सऱ्या तयार करू आणि यावर्षी विदर्भात कमीत कमी 5 कोटी नवीन संत्र्याची झाडं लावायची आहेत आणि त्यामधून आपलं ही चांगली झाडं लागून AIचा उपयोग करून आणि याच्यात जो आपल्याला व्हॅलेन्शियन संत्रा आणि इस्रायलचा संत्रा या दोघांचा जो अनुभव मिळाला त्याचं सगळं स्पेनमधलं टँगोपासून आपण सगळं शेतकऱ्यांनी बघितलं आहे, त्याचंही पण मार्गदर्शन याच्यामध्ये आहे. याचा SOP तयार करायचा आपण सगळ्यांचं सहकार्य घेतोय. आपल्याला पंजाबराव कृषी विद्यापीठ, घोष साहेब, पाटील साहेब या सगळ्यांचं सहकार्य मिळतं आणि त्यातलं पंचबाईंनी ते इस्रायलच्या संत्र्यावरचे पण उत्तम प्रेझेंटेशन मांडलं आहे. त्यामुळे इस्रायलचाही संत्रा कसा, व्हॅलेन्शियाचा कसा आणि आपला नागपुरी संत्रा कसा, त्याचा अभ्यास करून आपण हे नक्की याचा उपयोग होईल. विदर्भातला संत्रा ही विदर्भाची ओळख आहे, त्यामुळे संत्र्यात प्रगती करणं हे महत्त्वाचं आहे. फार्मर प्रोड्यूस कंपन्यांचा आपण दरवर्षी अधिवेशन घेतो, या वाढवायची गरज आहे. जसं आपल्या निरनिराळ्या याच्यात 15-15, 20-20 फार्मर एकत्र येऊन फार्मर प्रोड्यूस कंपन्या स्थापन करायला तुम्ही सगळे पुढाकार घ्या आणि या कंपन्यांच्या मार्फत सरकारच्या योजना आहेत. ॲग्रिकल्चर इक्विपमेंटची बँक होऊ शकते, मार्केटिंगला उपयोगी होऊ शकतं. त्यामुळे आपण सगळ्यांनी याच्यात पुढे यावं, याचे आपण मोठं एक संमेलन या ठिकाणी घेतो. एक द्रोणमध्ये आपल्या महिलांच्या बचत गटांनी द्रोणमध्ये पुष्कळ काम केलं, 15,000 द्रोण केले आहेत. यावेळी द्रोण आणि याच्यात आपण महिलांच्या बाबतीतही पुन्हा प्रयत्न करू की ग्रामीण भागात दूध उत्पादनामध्ये आणि ॲग्रिकल्चरमध्ये द्रोणसारख्या ठिकाणी महिलांना कसं जोडता येईल. सह्याद्री फार्म्सचे जे शिंदे आहेत त्यांचा 1500 कोटी रुपयाचे द्राक्ष ते एक्सपोर्ट करतात. नुसतं दुसऱ्याच्या आपण कोण काही शिकलं पाहिजे. विदर्भ मागे याकरता की आपल्याकडे सह्याद्रीसारखं काम नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे आता अशा फार्मर प्रोड्यूस कंपन्या तयार झाल्या पाहिजे की ज्यांनी 300 कोटी, 400 कोटी, 500 कोटीची निर्यात केली पाहिजे. तर आपण हे आणतोय सांगलीतील आष्टा येथील झुकेनी फार्म्स प्रोड्युसर आहे कंपनी, तर ते त्यांचंही पण मोठं काम आहे. हे सक्सेसफुल एक्सपेरिमेंट आपण दाखवणार आहे आणि प्रयोग केल्याशिवाय काही कळत नाही. आता हे तुम्हाला माहिती आहे का, व्हिनेगरमध्ये त्या काकड्या टाकतात आणि त्या काचेच्या बाटलीत बंद करतात. मग आमच्याकडे माझ्या मुलाचा एक्सपोर्ट आहे, तर मी निखिलमधल्या त्या दुबईमधल्या स्टोअरमध्ये मालकाला भेटलो आणि मी त्याला म्हटलं की मी तुम्हाला हे देतो. तर ती जात निवडली आणि शेंडेटमध्ये मी त्या काकड्या लावणार आहे आणि नोगामध्ये मशीन आहे आणि ते ब्रँडिंग करून तो एक्सपोर्ट त्या काकड्या, त्यांनी मला आता सांगितलं की मी तुमच्याकडनं 15 कंटेनर वर्षाचे घेईल आणि त्या काकड्या आपण तिथे पाठवू. आता मँगो पल्पमध्ये मी स्वतः आमच्याकडनं 20 लाख डब्बे जगात एक्सपोर्ट होतात. रत्नागिरीमध्ये प्रकल्प आहे आणि उत्तम क्वालिटी आहे. जे घेतात तेवढी इतकी चांगली क्वालिटी आहे म्हणतात, पण आपल्याला त्याच्यामधलं लोकांना प्रोत्साहन मिळण्याकरता प्रयोग केल्यावर आपल्याला कळेल आणि म्हणून आपण या सगळ्याच्या याच्यात भाग घ्यावा शेतकऱ्यांनी, अशी माझी आपल्या सगळ्यांच्या मार्फत विनंती आहे. याच्यामध्ये सरकारच्या योजना आहेत खूप, त्याचं मी आता नानाजी देशमुखांच्या नावाने आहे, कृषी विभागाच्या योजना आहे. आपली अडचण अशी आहे की अनेक शेतकऱ्यांना या योजनांची माहिती नाही आहे. त्या सगळ्या माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत, त्याची व्यवस्था केली आहे की या योजनेचा आपण फायदा घ्यावा. त्याचबरोबर राष्ट्रीय खाद्यतेल मिशन, बांबू करंज, दर्जेदार रोपटे, नर्सरीज, हे सगळे विषय, फिशिंग, नंतर साखर आणि इथेनॉल उत्पादन, नॅनो युरिया, नॅनो मिश्र खत, नॅनो पोटॅश, नंतर ऑर्गॅनिक पेस्टिसाइड्स, नंतर जलसंधारण. मला खूप आनंद आहे की आम्ही जो आपण NGO स्थापन केला त्याला 25 वर्ष झाली आहे आणि आता त्यानिमित्त आपण मोठा कार्यक्रम करणार आहे. खूप कामं झाली, 1000पेक्षा जास्त अमृत सरोवर बांधली. मला तर व्यक्तिगतरित्या, मी काही विद्वान नाही, पण मला
13 डॉक्टरेट्स मिळाल्या डिलीट, त्यातल्या मला अकोल्याची पण मिळाली, आणि आता 7 डिलीट जे आहेत त्या कृषी विज्ञानाच्या आहेत आणि त्या पाण्यामधल्या आहेत. आणि जलसंवर्धनाचा कार्यक्रम जो आहे हा आपल्या 25 वर्षानिमित्त आपण मोठा नागपूरला घेणार आहे. आणि वाशिममध्ये आपला कुलकर्णी आहे, तिथे खूप छान काम सुरू झालं. म्हणजे एक माणूस जर चांगला मिळाला तर वाशिममध्ये पॉप्युलर मुवमेंट झाली. कोणीतरी इंजिन बनलं पाहिजे. आपल्या आपल्या आमदार साहेब आहेत, तुम्ही आहात, सगळ्यांनी जर आपण या जलसंवर्धन कार्यक्रमाचं इंजिन बनलं तर आपल्या विदर्भात, माझ्याकडे मी सांगतो नेहमी 3 विहिरी आहे. माझ्याला सबसिडी 37,000 रुपयात एक, याप्रमाणे 3 सोलर पंप आहेत 7.5 हॉर्स पॉवरचे, आणि 8 ते 10 तास पाणी चालतं, आणि माझी 60 एकर जमीन पूर्ण इरिगेशन खाली आहे. तुम्ही तुमच्याकडे जर हे जलसंवर्धन केलं, विहिरीवर सोलर पंप लावला, तर तुम्हाला विजेचं बिल द्यायची गरज नाही. आणि म्हणून या सगळ्या बाबतीत शेतकऱ्यांना योजनांची माहिती करून देणं आणि त्यांना मदत पण करणं. नोगाच्या बाबतीत आता एक राहिला आहे. नोगाबद्दल आपले सगळे आमदार आहेत, त्यांना माझी विनंती आहे की आपण नोगाला, आता त्या जागा कमी आहे, देवेंद्रजींना विनंती करून नोगाला बुटीबुरीत नेऊन जागतिक दर्जाचं फ्रूट पल, नोगाचे प्रोडक्ट चांगले आहेत, सॉस चांगला आहे, जगात पॉप्युलर होते, त्याचं जॉईंट व्हेंचर प्रायव्हेट ब्रँडशी करून नागपूर आणि विदर्भातली सगळी फळं जी आहे त्याचं नोगाच्या मार्फत जगात आपण मार्केटिंग करून इथल्या शेतकऱ्याला पैसे मिळवून द्यायचा कार्यक्रम आहे. आता हाही आपण याच्या मागे लागला. झिंग्याच्या उत्पादनात सुधीर भाऊ इथे आहे. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या 4 जिल्ह्यात त्याचं महत्त्व आहे. तर मला वाटतं थोडं त्यांनी याच्यात मदत करावी. ह्या मालगुजारी तलावातून झिंग्याचं उत्पादन हे अजून आपलं काम होऊ शकलेलं नाही आहे. एकंदरीत ही सगळी विषय जी आहेत ही विदर्भाच्या विकासाची आहेत. जर आपण कृषी व्यवसायात यशस्वी झालो तर पहिली उपलब्धी म्हणजे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. आणि ज्या दिवशी एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही त्या दिवशी आपण ॲग्रोव्हिजनचं काम लागेल तर आपण संपवू, बंद करू. या विदर्भातला शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही पाहिजे. विदर्भातला शेतकरी लखोपती नाही, करोडोपती झाला पाहिजे. विदर्भातल्या शेतकऱ्याच्या गावात केवळ स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज झालं पाहिजे. मी स्वतः एक स्मार्ट विलेज बनवायला सुरुवात केली आहे. हे कसं होऊ शकतं की शेतकरी देखील चांगल्या एअर कंडिशन लावून, चांगल्या बंगल्यात राहून चांगला कसा राहू शकतो. त्यामुळे स्मार्ट विलेज झालं पाहिजे. शेतकऱ्याच्या मुलांना उत्तम रस्ता, पाणी, वीज व्यवस्था पाहिजे सगळी, पण रोजगार मिळाला पाहिजे. आणि शेतकऱ्याच्या मालाला जर किंमत मिळेल, त्याच्या हातात जर पैसा आला तर गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर होणार आहे. आणि म्हणून हे आपलं उद्दिष्ट आहे, ते पूर्ण करण्याकरता ही चळवळ झाली पाहिजे. आणि या चळवळीचं तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे, म्हणून आपण इथपर्यंत आलो. पत्रकार बंधू आपले सगळे उपस्थित आहेत, त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी यावेळी आमच्याकडे, आम्ही स्वतः नितीनला मी सांगणार आहे की आम्ही प्रेसचा मोठा कक्ष तयार करणार आहोत ॲग्रोव्हिजनमध्ये. रवीजी, तुम्हाला तिथून सगळं पाठवता येईल अशी व्यवस्था आहे. इंटरव्ह्यू घेण्याकरता एक छोटा वेगळा कक्ष वेगळा करून देऊ. आणि तुम्ही यावेळी हे निरनिराळे पिकं, वर्कशॉप आपल्या मार्फत आपल्या संपादकांपर्यंत आमची विनंती पोहोचवा. जे आपल्या दूरचित्रवाणी आहेत त्यांनी याच्यावर काही विशेष कार्यक्रम करावे म्हणून आपण त्यांना विनंती करतोय की संपूर्ण महाराष्ट्राला त्या निमित्ताने माहिती होईल आपल्याला की कशा प्रकारे आपल्याला शेतकरी विकास करू शकतो. आणि या सगळ्यामधून लोकांपर्यंत हे पोहोचवणं, आणि हे जे बसलेले सगळे जे ॲग्रोव्हिजनचे आधारस्तंभ आहेत त्या सगळ्या मंचावरच्या आणि खाली बसलेल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की हा तुमचा कार्यक्रम आहे. तुम्ही सगळेजण 4 दिवस पूर्ण वेळ या कार्यक्रमात हजर राहा. तुमचा जो आवडीचा विषय असेल, संत्रा असेल तर संत्रा, त्या विषयात सहभागी व्हा. आणि तुमच्या भागातले उत्तम शेतकरी जे आहेत त्यांना ॲग्रोव्हिजनचं सदस्य बनवून 100 रुपयाचं त्या सगळ्यांना मला तुम्ही या कामात या. आपलं जे मासिक आहे ते आपण आपल्या घरी जरूर घ्या, वाचा. नंतर मोबाईल फोनवर तुम्हाला याच्या ज्या सूचना येतील त्याची व्यवस्था आपण करणार आहे, त्यातून आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. शेवटी एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एकमेकाच्या सहकार्याने विदर्भामध्ये कुठे, आता माझ्याकडे मी गमती जोकच झाला, मी माझ्याकडे बासमती राईस लावला. तर लावताना मी माझ्या पत्नीला म्हटलं की काहीतरी करते, कुठे आपल्याकडे कधी तांदूळ होणार आहे का.
तर माझ्याकडे एक शेतात एक भाग असा ते पाणी अडायचं. तर ते आमच्याकडे जो शेती बघते म्हणून साहेब इथे लावून पाहू. तर यावेळी मी बासमती राईस लावला. तर माझ्या घरी आता मी बासमती राईस रोज खातो. तर माझ्या घरी झालेला म्हणजे साखर घरची खातो, भाज्या घरच्या खातो, तेलही घरचंच आहे. आणि आता हळूहळू सगळ्या गोष्टी तुम्हालाही पण तुमच्या घरी वापरता येतील. आता तांदूळ पण आहे, गहू पण माझ्याकडे ऑर्गॅनिक आहे, डाळ पण घरचीच आहे, चण्याची डाळ पण मी तयार केली घरचीच. तर मला आपल्याला विनंती करायची आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण या नवीन नवीन उपक्रमातून आणि प्रयोगातून आपण आता संत्र्यावर आपण एका क्वालिटीचा संत्रा, त्याचं पॅकेजिंग, त्याचं ब्रँडिंग आणि विमानतळापासून मोठ्या प्रमाणात डिपार्टमेंटल मोठ्या स्टोअरमध्ये ते विकण्याची योजना मदर डेअरीनी आपल्या इथून आता जुनगरे साहेबांकडनं तिथे 1000 टन संत्रा आपण दिल्लीच्या मार्केटमध्ये पॅक करून विकला. ही सुरुवात आहे. तुम्ही सगळ्यांनी जर इंटरेस्ट घेतला आपण 1,00,000 टन संत्रा विकू आणि तुम्हाला 150 रुपये किलो भाव मिळेल. तर माझी आपल्याला एवढीच विनंती आहे. ठीक आहे. तर माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की तुम्ही या सगळ्या कामात स्वतः व्यक्तिशः सहभागी व्हा आणि आपल्याबरोबर आपले दोस्त, मित्र, परिवार, नातेवाईक, शेतकरी जे जे लोक तुम्हाला वाटतात त्यांना तुम्ही निमंत्रण द्या आणि या सगळ्या कार्यक्रमाचा फायदा घ्या. जे शेती क्षेत्रातून अनुभवी उत्तम यशस्वी शेतकरी आहेत, रिटायर्ड अधिकारी आहेत, जे नागपुरात राहतात आहेत, विदर्भात राहतात आहेत, त्यांची नावं इथे नितीनला द्या, दिवे साहेबांना द्या. त्यांनाही आपण निरनिराळ्या कामात गुंतवूया आणि आपण सगळे मिळून यावेळी हे जे आपण मोठं इंद्रधनुष्य आहे हे तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने आपण उचलायचं ठरवलं आहे की या विदर्भातल्या शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास. तर यावेळी आपण सगळे यावेळचे यशस्वी करूया. 16 वर्ष म्हणजे खूप झाले आणि आता आपण हळूहळू नवीन याच्यात पुढे जातो आहे. तर माझी विनंती आहे की आपण यावेळी हा यशस्वी करूया आणि मीडियाचे जे बंधू आहेत त्यांनी या विषयावर विशेष रूपाने मदत करावी. तिथे एक पूर्णवेळ त्यांचा माणूस ठेवावा. विविध विषयावरचे वर्कशॉप त्यांनी माहिती गोळा करावी, त्याच्यावर त्यांनी ती प्रकाशित करण्याकरता मदत करावी. तिथून तुम्हाला जी काही मदत टेक्निकली लागेल ती करायचं आम्ही एक कक्ष तयार करून मदत करू. तुमची चहा पाणी नाश्त्याची पूर्ण व्यवस्था करू. तुम्ही तिथून जायची काही गरज नाही आणि त्यामुळे तुम्ही यावेळी याही करता मदत करा म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत हे सगळं तंत्रज्ञान पोहोचेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. फक्त जे पत्रकार आहेत त्यांनाच फक्त प्रश्न विचारता येईल. जे पत्रकार म्हणून आले नाहीत त्यांनी नंतर प्रश्न विचारा. जे पत्रकार आहेत त्यांनी प्रश्न विचारा. प्रश्न फक्त ॲग्रो व्हिजनशी संबंधित असेल तर उत्तर देईन. बाकीचे प्रश्न जे विचाराल ते त्याच्यासाठी उत्तर देणार नाही. तेव्हा या संदर्भातले प्रश्न तुम्ही विचारा, मी तुम्हाला उत्तर देऊ. सुरू सर 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 एक प्रश्न असा आहे सर, 40 वर्ष झाले तुम्ही हे सगळं बघा, तुम्ही जे सांगता ती गोष्ट खरी आहे. सोयाबीनची शेती परवडत नाही आहे, अटॅक पण आहे, भावही बरोबर नाही आहे आणि उत्पादन पण कमी आहे आणि या सगळ्या बाबतीमध्ये खूप अभ्यास करायची गरज आहे. गडाख साहेब आहेत, त्यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठात तिथले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी याचा अभ्यास केलेला आहे आणि सोयाबीनवर जे वर्कशॉप होईल तेव्हा याच्यावर सर्व बाबतीने विचार करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करूया. पण आपली अडचण अशी आहे की आपल्याकडे GM नाही आहे. बाकी देशात ते आहे, त्याच्यात काही तांत्रिक अडचणी आहेत. पण यावेळी गडाख साहेबांनी आपल्या PKVच्या माध्यमातून आपले एक्सपर्ट येणार आहेत सगळे, याच्यावर चर्चा होईल. सर एक प्रश्न असा आहे, 40 वर्ष झाले, 40-35 वर्ष तुम्ही टेक्नॉलॉजी भारतामध्ये शेती याच्यामध्ये यावी यासाठी प्रयत्न करताय. कापसाची टेक्नॉलॉजी झाली तर खूप मोठं आंदोलन होतं, विरोध होतं. GM तुम्ही सांगितलं, विरोध होतो. इथेनॉलची टेक्नॉलॉजी तुम्ही आणली, विरोध होत आहे. सोशल मीडियावर तुमच्या विरुद्ध होत आहे. एखादी टेक्नॉलॉजी भारतासाठी जेव्हा आपण आणतो तेव्हा त्याचा विरोध कोण करतं, कोणती लॉबी याच्या मागे असते, शेतीचा प्रश्न आहे. विरोधाचा विचार करू नये. बघा, आज 350-400 इथेनॉलच्या फॅक्टरीज आहेत. केवळ मक्यापासून इथेनॉल झाल्यामुळे 45,000 कोटी रुपये शेतकऱ्याच्या खिशात गेले. जो 1200 रुपये क्विंटल मका होता तो आज 2800 रुपये क्विंटल झाला आणि 3 पट मक्याचं प्लांटेशन वाढलं, 3 पट. तेव्हा ज्यांना विरोध आहे ते वेगळ्या कारणाने करत असतात, त्याच्यावर मी काही बोलत नाही. कारण
मी उत्तर दिलं तर तुम्ही हे सगळं सोडून तेच छापाल आणि माझं बाकी छापत नाही. मला कोणाच्या विरोधाची चिंता नाही, त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. आपला रस्ता साफ आहे आणि काही आपण कुठलं चुकीचं काम, आपण चांगलं काम करतोय आणि त्यामुळे पॉझिटिव्हिटी ठेवून आपण काम करू. माझ्या या खुलासाला उद्या हेडलाईन ॲग्रो व्हिजनची ही नका देऊ. त्यामुळे काही चिंता करू नका, पॉझिटिव्ह हेडलाईन द्या आणि यातून हे सगळं चालतच असतं. नितीनजी, तुम्ही एआय वर काफी भर दिलेला आहे याच्यामध्ये. एआय मुळे एका शेतकऱ्यांचं प्रगती संभव आहे, शक्य आहे आणि किती हे लागेल, म्हणजे या अॅग्रोव्हिजन मध्ये काही प्रेझेंटेशन राहील का सर त्याचं? 101% तुम्हाला जर जमलं तर बारामतीला जे बारामती विज्ञान केंद्र आहे तिथे जरूर तुम्ही भेट द्या. आम्ही सगळे शेतकरी जाऊन आले आणि माझा विश्वास आहे की 180 टन एकरी ऊसाचं उत्पादन होईल. एआय मुळे संत्र्याचं उत्पादन, अन्य सगळे प्रयोग केल्यावर 25 टन, 20 ते 25 टन होईल, जे आज 3 ते 4 टन आहे. जे रोग यायच्या आधीच कळेल. जसं आता यांनी म्हटलं ना सोयाबीनचं, जर एआय असता तर मला 8 दिवस आधी ते फोन आला असता की सोयाबीनवर हा रोग येतोय, हे ताबडतोब औषध मारा. किंवा जसं तुम्हाला भूक लागली की पाणी पाहिजे, तर तसं येईल की आता पाणी पाहिजे. तर एआयचा भयंकर मोठा उपयोग आहे. एआय मुळे कृषी क्षेत्रात मोठी क्रांती होईल, माझा विश्वास आहे याच्यावर. सर, ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचं जे सोयाबीनमध्ये एसओपी बनवली आम्ही आणि या वर्कशॉपमध्ये एआय इन सोयाबीन एआयवर आहे ते. सर, ऍग्रिकल्चर एक्सटेन्शनचं जे खरं काम आहे ते विद्यापीठांनी करायला पाहिजे. ते अॅग्रोव्हिजन गेल्या 10-12 वर्षापासून करतोय. विद्यापीठाचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही. ते पांढरे हत्ती झालेले आहे. अशा शेतकऱ्याच्या व्यथा आहे. ग्रामीण भागात गेलं तर लोकांना विद्यापीठ माहीत नाही. असं नाहीये. मेहरबानी करून तुम्ही बघा. हे बघा, एखादी गोष्ट चूक असेल तर मी बोलायला कोणाला मागे पुढे पाहत नाही. मी स्वतः पंजाबराव कृषी विद्यापीठाचा शिवारचा कार्यक्रमाला गेलो आणि याला 20 तारखेला आहे. हजारो शेतकरी आले आणि त्या ठिकाणी मी स्वतः डोळ्यांनी तूरपासून, सोयाबीनपासून, मिरचीपासून प्लांट बघितले. प्रश्न असा आहे की टाळी दोन्ही हाताने वाजते. काही कमी आहे, त्या कमीची चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे. शेवटी कोणी पूर्णांक नाही, सगळे अपूर्णांक आहे. पण यावेळी मी स्वतः पाहिलं की उत्तम प्रयत्न सुरू आहे. संत्र्याबद्दल इस्रायलच्या संत्र्याच्या घेऊन जे प्रेझेंटेशन पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या पंचबाईंनी केलं, मी पाहिलंच, उत्तम केलं. व्हॅलेन्शियातही उत्तम आहे. आणि हा प्रश्न होईल नेमका काय. त्याच्यामुळे कोणाबद्दल निगेटिव्हली एकदम दोष देऊ नका. आणि मी दुसरी गोष्ट सांगतो की आम्ही पंजाबराव कृषी विद्यापीठ आहे, व्हेटरनरी युनिव्हर्सिटी आहे, ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. मी खूप म्हणजे काही गोष्टीत रागवतही असतो आणि मी सरकार आहे हेही सांगतो का आमच्या फायद्याचं नाही झालं तर आम्हाला काही उपयोग नाही याचा, बंद करू नये. पण सगळ्या संस्थांमध्ये चांगलं काम करतात त्याचंही रिकग्निशन करा. आता ऑरेंजमध्ये आपलं चांगलं काम आहे. आता ऑरेंजमध्ये इंटरनॅशनल लेवल आता एसओपी बनवायची आहे. तर मी घोष साहेबांबरोबर बारामतीचे सायंटिस्ट आहेत ते, पीकेव्हीचे असे सगळे म्हणून आता चालू आहे. कारण जोपर्यंत ती एसओपी डेव्हलप होणार आहे तोपर्यंत एआय लावताच येणार नाही. तर प्रत्येक पिकाची करण्यामध्ये तज्ज्ञांची मदत आहे आणि मी तुम्हाला सगळे मदत करत आहेत. आणि याच्यातून अजून नाही मिळालं तर आम्ही आंतरराष्ट्रीय तिकडली पण मदत घेतो. सगळ्यांची मदत चालू आहे आणि सगळ्यांचं सहकार्य आहे. सर, गडकरी साहेब माझा एक प्रश्न आहे. अॅग्रोव्हिजनचा एक 20 ते 22 तारखेला अकोल्याला शिवार फेरीचा कार्यक्रम आहे. मी गेलोय त्याला. 300 व्हरायटीज आहेत. तुम्ही एकदा बघायला. नंतर एक काम करते, शिवारवर यांची मुलाखत घेऊन घेतो. गडकरी साहेब माझा एक प्रश्न आहे. आपला अॅग्रोव्हिजनचा केंद्रबिंदू हा शेतकरीच आहे. मात्र लाखो हेक्टर शेत जमीन विविध प्रकल्पांमध्ये आज जाताना आपल्याला दिसते आहे. तर असे जे बाधित शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी अॅग्रोव्हिजन काय विजन देणार? दुसरी, प्रदर्शन संपल्यानंतर शेकडो टन कचरा मैदानात पडला राहतो. दरवेळेस एनएमसी ट्रस्टची जबाबदारी नाही का? एनएमसी जनतेच्या पैशातनं तो कचरा उचलते. आणि तिसरं, 1-1.5 लाख रुपये घेऊन तुम्ही स्टॉल घेता, तो स्टॉलचा पैसा हा ट्रस्टला मिळतो की आपल्या पीडीकेव्हीला काही उत्पन्न त्याच्यातून होतं? पहिली गोष्ट, तुमचे पूर्ण निरर्थक प्रश्न आहेत.
पहिला असा की दरवर्षी ॲग्रोव्हिजन झाल्यावर कचरा आम्ही साफ करतो, कधी महापालिकेने केलेला नाही. दुसरी गोष्ट, रस्त्याकरता शेती जाते तो प्रश्न वेगळा. आणि तिसरा, ॲग्रोव्हिजन हे प्रॉफिट करता नाही आहे. ॲग्रोव्हिजनमध्ये दरवर्षी आम्ही सगळ्या गोष्टी सबसिडाईज पद्धतीने शेतकऱ्यांना देतो. जर आम्ही 250 रुपये फी घेतली ज्या कार्यक्रमाची, त्यात पर शेतकरी आम्ही 350 रुपये खर्च केला. आणि आमचा ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून रजिस्टर आहे. याकरता डोनेशन्स घेतो, याकरता स्पॉन्सरशिप घेतो, याकरता स्टॉल्स लागतात. दरवर्षी त्यातून काही पैसे वाचवतो, ते याच्यात जोडतो आणि त्यातून कार्यक्रम करतो. आणि हे पैसे कोणाही इंडिव्हिज्युअलला जात नाही. याचं ऑडिट होतं चार्टर अकाउंटंटकडनं आणि त्याचे सगळे हिशोब साफ आहेत, ते सगळ्यांना पाहायला मिळू शकतात. सर, माझा एक प्रश्न आहे की कपाशीचं BG3 बियाणं येण्यासाठी सरकार दरबारी काही प्रयत्न होणार आहे का? मला असं वाटतं की जसं शेतकरी दुरुस्त झाले पाहिजे तसे पत्रकार पण दुरुस्त झाले पाहिजे. कोणत्या कार्यक्रमात किती महत्वाचे, कोणता प्रश्न कसा विचारायचा, याचा तुम्ही पण थोडासा चांगला उपयोग केला तर फार आमच्यावर उपकार होतील. सर माझा एक प्रश्न आहे. माझा BG3 अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे सर, की विदर्भात बोंडअळी BG2 आता आपण तंत्रज्ञान वापरतो, त्याच्यावर प्रचंड बोंडअळी येते, दरवर्षी नुकसान होतं. आणि चोरट्या मार्गानं BG3चं बियाणं जे आहे ते विदर्भात विकलं जातं. तर BG3 नियमानुसार काय येऊ शकत नाही? पहिली गोष्ट अशी आहे, बघा, महाराष्ट्र सरकार, भारत सरकार हे वेगळे आहेत. मी आज ॲग्रिकल्चर चॅरिटेबल ट्रस्टचा सीमित उद्देश समोर घेऊन ॲग्रोव्हिजनचा विषय घेऊन बाहेर आहे. तुम्ही बोलता ते प्रश्न महत्वाचे आहेत. आता या माई साहेबांनी याच्यावर एक यात्रा काढली होती, त्याच्यावर त्यांनी उपाय शोधले आहेत. तुम्ही एकदा त्यांना भेटा, ते तुम्हाला स्वतंत्रपणे बोंडअळी कशी येणार नाही, त्या सीडमध्ये काय केलं आहे, ते भारताचे ॲग्रिकल्चर कमिशनर होते, ते तुम्हाला माहिती सांगतील. पण आमचा विषय तो आहे शेतकऱ्यांना प्राथमिक ट्रेनिंग आणि प्रशिक्षण देण्याचा आहे. त्या संदर्भात विचारा. आणि मी परमेश्वर नाही आहे, दुनियेतल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं माझ्याजवळ नाही आहे आणि सगळे प्रश्न मी सोडवू शकतो, माझा दावाही नाही आहे. मी एवढंच म्हणतो की सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहे, आम्ही एक ड्युटी आहोत. आम्ही आपल्याला लावली आहे, पाहू किती प्रकाश जाते. आम्ही जळण्याचं काम करतो. आमचा प्रकाश पडते का नाही पडते पाहण्याचं काम तुमचं आहे. गडकरी साहेब माझा एक प्रश्न आहे. तुम्ही प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियांचं नाव घेतलं आणि सर्वांना म्हणाले की चांगल्या प्रकारे प्रसिद्धी द्या, परंतु चौथा स्तंभ जसा तयार झालेला आहे तसा पाचवा स्तंभ सुद्धा तयार झालेला आहे, डिजिटल मीडिया. नागपूरमध्ये तुम्हाला डिजिटल मीडियातर्फे चांगली प्रसिद्धी देण्यात येते. बिलकुल बरोबर. ॲग्रोव्हिजन, परंतु तुमची जी ॲग्रोव्हिजनची टीम आहे, विशेष करून कुलकर्णी साहेब वगैरे, ते डिजिटल मीडियाला म्हणजे सहकार्य करत नाही. तर डिजिटल मीडियाला सुद्धा सहकार्य व्हायला हवं. म्हणजे सगळ्या प्रकारचं सहकार्य करतील, फक्त आर्थिक सहकार्य करण्यामध्ये आमची थोडी अडचण असते. एक गोष्ट पण तुमचं म्हणणं बरोबर आहे की मी चुकलो. प्रिंट मीडिया, टेलिव्हिजन मीडिया आणि सोशल मीडिया, आणि आता मला विचाराल तर दोन्ही मीडियापेक्षा खरे महत्वाचे तुम्ही झाल्यात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.